साधुग्रामच्या जागेसाठी तपोवनातील 1825 झाडे तोडण्याचा निर्णय नाशिक महापालिकेने घेतला। त्याचे तीव्र पडसाद शहरात उमटले। पर्यावरणप्रेमी वृक्षप्रेमींनी त्यावर जोरदार हरकत नोंदवत आंदोलने सुरू केली। तरीही महापालिका आपल्या निर्णयापासून हटत नसल्याने नाशिक रोड येथील कोविड योद्धा फाउंडेशन, माझं नेहरू नगर परिवार यासारख्या सामाजिक संस्थांनी 5 दिवस लाक्षणिक उपोषण सुरू केले। विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर या आंदोलनास प्रारंभ होताच त्यास वृक्षप्रेमींनी पाठिंबा देऊ केलाय। गौतम पगारे, नितीन चंद्र मोरे, विशाल तेजाळे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन होत असून मनपा आणि राज्य सरकारने वृक्षतोडीचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिलाय। आज जवळपास 15 दिवसापासून सर्व नाशिककरांना माहीत होतं की आपलं तपोवनातली 1800 झाडे तुटणार आहे। तर माझी सर्वांना एक विनंती राहील की आता आपण नाशिक शहरात पण बघतोय की बरेचसे बिबटे येत आहेत। बिबटे का बरं येत आहेत? तुम्ही या लोकांनी जंगलतोड केली, म्हणजे प्राण्यांचं जे घर होतं तेच उद्ध्वस्त केलेलं आहे, म्हणून हे प्राणी आपल्या शहराकडे येत आहेत। आणि शहरात पण त्यांना थोडेफार प्रमाणात लपण्याची जी जागा असते, जे तपोवन आहे आपलं, याच्या आपल्या धार्मिक भावना, माता सीता, राम इथे वनवासासाठी आले होते आणि त्याच जर तोडलं गेलं तर तुम्ही पुढच्या पिढीला काय सांगणार आहात की ते राम कसे आले होते, कुठे होते, काय होते? ते असेल इथे तर सगळं सिमेंटचं जंगल झालेलं आहे, मग इथे कसे काय आले होते? हा फार मोठा प्रश्न या तरुण पिढीला आणि येणाऱ्या पिढ्यांना असणार आहे की आपण पहिले बाहेर जंगलं लावा, म्हणजे हे जे प्राणी आहे, बिबटे वगैरे इथे येतात, यांच्यासाठी पहिले घरं बांधा। आणि हे नाशिक जे तुम्ही उद्ध्वस्त करणार आहे, कुंभमेळा हा धार्मिक भावना आहे, हा निश्चित झालाच पाहिजे। तर बऱ्याचशा शासनाच्या मोठ्या जमिनी या नाशिक शहरामध्ये, उदाहरणार्थ नेहरूनगर, तिथे खूप मोठी वसाहत आहे, खूप मोठं मैदान आहे, गांधीनगर आहे, तिथे पण खूप मोठी वसाहत आहे जी रिकामी आहे। त्या ठिकाणी जर साधुग्राम किंवा साधूंना राहण्याची व्यवस्था केली तर ते खूप चांगलं होईल, अशी माझी शासनाला विनंती आहे। आणि हे वृक्ष तोडू नये, तेजाळे भाऊ यांनी जो राबवलेला आहे याला आपण सर्वांनी पाठिंबा द्यावा, अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो। नमस्कार नाशिककर, तपोवन वाचवा, झाडे वाचवा। झाडाचं काय महत्त्व आहे हे आज सकाळपासून जेव्हा इथे बसलोय, जेव्हा उन्हाच्या झळा लागत होत्या आणि आत्ता थोडी झाडाची जशी आमच्या सावली डोक्यावर पडली तेव्हा कळालं झाड हे आपल्यासाठी किती। झाडे वाचवा ही मोहीम फार जोरात चालू आहे आणि तपोवन हे इतिहासकालीन आहे, ते असं झटकन ना मनुष्य करता येणार नाही, पण आम्ही करून देणार नाही। आमच्या मागे आज संपूर्ण नाशिक शहर, जिल्हा, महाराष्ट्राचे सर्व लोक उतरलेले आहेत आणि यांचा डाव आम्ही आणून पाडू। आता येऊ घातलेल्या कुंभमेळ्यासाठी ही जी वृक्षतोड होत आहे ही अतिशय हुकुमशाही पद्धतीने हे शासन करत आहे। खरं पाहिलं तर याआधी नाशिक शहरामध्ये अनेक कुंभमेळे झाले आणि त्यावेळेलाही साधुग्राम वसलं, परंतु त्यावेळेला कुठलीही वृक्षतोड करण्यात आली नाही। आजच या वृक्षतोड करण्याची गरज काय पडली, यामागे यांचा काय डाव आहे? आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे वृक्ष हे आपलं जीवन आहे आणि त्या झाडांपासून आपल्याला अनेक फायदे आहे। अनेक वक्त्यांनी यांनी हे सांगितलेलं आहे आणि हे या शासनाला का कळत नाही? आणि हे साधुग्राम वसण्यासाठी इतरही ठिकाणी भरपूर जागा आहेत, तर ही वृक्षतोड करण्याची खरोखर काही गरज नाही। वृक्ष वाचलेच पाहिजे, नाशिक वाचलंच पाहिजे। कुंभमेळा कसा चांगला साजरा करता येईल असं तसं संदर्भातून शासनाने नक्कीच प्रयत्न करावा। वृक्ष तोडणं म्हणजेच एक प्रकारे हत्याच आहे ती। वृक्ष म्हणजे आपल्या सर्व मानवजातीसाठी आवश्यक असलेली गोष्ट आहे। ते वृक्षतोड संदर्भातून करत असताना त्या विशिष्ट प्रकारचे झाडं तोडण्यासंदर्भातून जास्त आकडे त्यांचा आहे, तो न करता त्या वृक्षतोडी संदर्भातून असलेले जे दुसऱ्यांचे डाव करण्याची इच्छा आहे त्यांची, ती न करता त्यांनी या वृक्षतोडीसाठी चांगलं काम करून दाखवावं असं मी आवाहन करतो। तपोवन वाचवा, झाडे वाचवा यासाठी फार मोठी मोहीम हाती घेतलेली आहे नाशिक शहरामध्ये। आज आम्ही नाशिक रोडमधनं या ठिकाणी लाक्षणिक उपोषण या ठिकाणी केलेलं आहे। यामध्ये माझं नेहरूनगर म्हणून आमचा एक मोठा ग्रुप आहे, त्या नेहरूनगरचे जे सगळे सदस्य या ठिकाणी आले, त्यांनी या ठिकाणी आम्हाला पाठिंबा दिला आहे। एवढंच म्हणायचं आहे मित्रांनो,
ते झाड वाचलं म्हणजे आईचा जो पदर असायचा, लहानपणी आपल्या डोक्यावर आईचा जो पदर असायचा, ती सावली आपल्याला ती मिळायची. परंतु ती म्हणजे हेच झाड आपलं आईची हत्या करायचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येत आहे. ती कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि आपल्याला नाशिक शहर जर बघितलं, यापूर्वी मी साधारण आता हा तिसरा माझा कुंभमेळा आहे. याच्या अगोदर बघायचो नाशिक शहरात जात असताना मोठमोठे झाडं या ठिकाणी असायचे. आता ही वनराई पूर्णच्या पूर्ण नाशिकमधून नामशेष होत चाललेली आहे. तर आता एकच विनंती आहे की हे कुठंतरी वाचलं पाहिजे. सिमेंटाचं जंगल या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात वाढू लागलेलं आहे, ते कुठंतरी थांबलं पाहिजे. या आंदोलनात विलास मोरे, मनोज गायकवाड, राजेश वाघ, सुरेश निकम, दत्ता दंडगव्हाळ, अमोल पगारे, नितीन काळे, मनोज सोनार, अनिल बहोत, विनीत सातपुते यांच्यासह अनेक वृक्षप्रेमी सहभागी झालेत. दिशा न्यूज ब्युरो, नाशिक रोड.